ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण एक जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. पूर्ण आजी चक्क सायलीच्या पायाशी आली. हो, प्रियाने हाराचं कारस्थान करत सायली आणि मधुभाऊंना ज्या काही आरोपामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, आता तो समजल्यावरती पूर्ण आजीला आपल्याकडून किती मोठी चूक झाली हे समजतं आणि नालायक प्रियाने आपल्याच हातून किती मोठं चुकीचं कारस्थान करून घेतले हे कळाल्यावरती पूर्ण आजीला धक्का बसलाय. ज्या तन्वीवरती इतका विश्वास ठेवला ती खोटारडी निघाली आणि ज्या सायलीला हे केलं तीच सायली चांगली निघाली. मधुभाऊंच्या सांगण्यावरून सायलीच तन्वी आहे हे समजल्यावरती किंवा या सगळ्या सत्यापर्यंत पोहोचल्यावर पूर्ण आजीने सायलीला मिठी मारत स्वीकार केलाय. एका झटक्यात परिस्थिती कशी बदलली, मधुभाऊंनी काय केलंय, हार चोरणं प्रियाला कसं महागात पडलं हे आपण सगळं पाहूयात. मधुभाऊंवरती हाराचा आरोप घेतल्यावरती इकडे आता प्रिया सांगते, हो ते माझ्या रूममध्ये आले होते. सगळ्यांनी हा व्हिडिओ बघा. ज्या वेळेला आम्ही देवळात गेलो होतो त्यावेळेला मधुभाऊ माझ्या रूममध्ये आले होते, पण त्यावेळेला मी तमाशा नाही केला. उगाचच माझ्यावरती खोटे नाटे आरोप नको म्हणून मी फक्त व्हिडिओ करून ठेवला होता, असं म्हणत प्रिया आता मधुभाऊंचा व्हिडिओ दाखवते. यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ, त्या दिवशीसुद्धा मधुभाऊ तुझ्या रूममध्ये आले होते, पण म्हणून त्यांनी हार चोरला असं नाही होत. मग प्रिया सांगायला लागते, माझ्या रूममधला जो काही हार निघून गेलेला आहे, हा हार कुठे आहे मग? यावरती अर्जुन म्हणतो, हे बघ, तो हार म्हणजे वेगळी गोष्ट आहे, मधुभाऊंनी चोरलाय हे जे बोलतीस ती वेगळी गोष्ट आहे. त्यावरती आता इकडे कल्पना सांगायला लागते, का तिने सांगितलं होतं ना ते तिच्या रूममध्ये आलेले होते, ते तिला अजिबात आवडत नाही म्हणून सांगितलं होतं ना ते आलेले, मग तिकडे का आली होती? तो हार मधुभाऊंनी चोरलाय. यावरती पूर्णाजीसुद्धा सपोर्टमध्ये येते आणि हो, हा हार मधुभाऊंनी चोरलाय. मधुभाऊ म्हणतात, साऊबाळा, मी ना आता या घरात राहणार नाहीये, मी या घरातून निघून जातो. असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, थांबा मधुभाऊ, तुम्हाला तुमचा निर्दोषपणा सिद्ध केल्याशिवाय या घरातून जाता येणार नाहीये. काहीही झालं तरी मी माझ्या सासऱ्यांना कोणत्याही प्रकारे दोषी ठेवून मी हे सगळं घडवू शकत नाही आणि त्यामुळे सत्य काय आहे हे समोर आलंच पाहिजे. थांबा मधुभाऊ. त्यानंतर प्रिया जो व्हिडिओ दाखवत असते तो व्हिडिओ प्रियाने दाखवल्यावरती अर्जुन म्हणतो, हे बघा, मधुभाऊंच्या हातामध्ये काय दिसतंय का? मग जर प्रियाने व्हिडिओ बनवला होता तर मग या सगळ्यामध्ये मधुभाऊंच्या हातातला हार कुठे आहे? त्यांना हार कुठे सापडलाय? आणि हार लॉकरला असतो आणि प्रियाने रूम लॉक केली असेल ना? यावरती पूर्णाजी चिडते, ते काही नाहीये, या म्हाताऱ्याला आत्ताच्या आता घालवून टाका, कारण या सगळ्यामध्ये ज्या काही गोष्टी चाललेत ना त्या गोष्टी समजण्याच्या पलीकडच्या आहेत आणि या गोष्टी मला आता अजिबात समजून घ्यायच्या नाहीयेत. काही झालं तरी हा म्हातारा इकडे थांबणार नाही म्हणजे नाही, असं म्हणत पूर्ण आजी चिडते. यावरती इकडे कल्पनाही सपोर्टमध्ये असते. यावरती सायली रडायला लागते, तुम्हाला जे काही आरोप करायचे आहेत ते माझ्यावरती करा आणि ते आरोप माझ्यावरती करून या सगळ्यामध्ये तुम्ही आता मला दोषी ठरवा, पण मधुभाऊंना नाही. प्रिया म्हणते, नाही, हा जर का चोर आपल्या इकडे राहिला तर आपल्या घरातील वस्तू हा चोर कुठेही आपल्या वस्तू गायब करून टाकेल आणि आपल्याला समजणार सुद्धा नाही. त्यामुळे आपण आता या चोराला घरातून हक्कलपट्टी करूयात. यावरती अर्जुन सांगतो, ठीक आहे, चोराला घरातून हक्कलपट्टी करायची तर चोर कोण आहे ते तर पहिले बघा. अर्जुन आता प्रियाच्या ज्या खणामध्ये त्याने स्वतःने लपवून ठेवलेला हार बाहेर काढतो आणि तो सगळ्यांच्या समोर हार दाखवतो आणि तो म्हणतो, हाच ना तो हार? प्रिया गडबडते. प्रिया म्हणते, हा तर हार मधुभाऊंच्या रूममध्ये होता, मग कसं काय हे सगळं घडलं? यावरती अर्जुन सांगायला लागतो, खरं तर हा हार मुळातच प्रियाच्या रूममध्ये सुद्धा तिच्या लॉकरला सेफ होता. तिनेच मधुभाऊंच्या रूममध्ये हा हार आणून टाकला आणि तो हार मला सापडलाय. बरं, इतकंच नाही, या हारासोबत दुसऱ्या गोष्टी सापडल्या आहेत आणि त्या गोष्टीसुद्धा मी सगळ्यांच्या समोर आणणार आहे. त्या गोष्टी सगळ्यांच्या समोर ज्या वेळेला आणेन त्यावेळेला खरं सत्य समोर येईल. असं म्हटल्यावरती पूर्ण आजी हदरते,
काय सत्य आहे? यावरती अर्जुन सांगायला लागतो, हे आहे सत्य, सांगा मधुभाऊ. मग मधुभाऊ पहिल्यापासून सुरुवात करतात. मी पहिल्यांदा जेव्हा हिच्या रूममध्ये गेलो होतो त्यावेळेला मला हिच्या रूममध्ये साऊबाळाचा फोटो दिसला. हा साऊबाळाचा फोटो भिंतीवरती असलेला तोच फोटो आहे हे मला नंतर कळलं. हा फोटो हिने लपवण्याचा ज्या वेळेला प्रयत्न केला त्यावेळेला मी जावईबापूंना त्या फोटोबद्दलचं सत्य सांगितलं आणि जावईबापूंनी मला सांगितलं की हा तर तन्वीचा फोटो आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता तन्वी म्हणजे माझं साऊबाळ आहे हे मला समजलं. बरं, आता हे जरी मला समजलं असलं तरी या सगळ्यामध्ये हे सत्य बाकी कुणालाही माहिती नव्हतं. हे सत्य कुणालाही माहीत नसल्यामुळे हे सत्य ती तुमच्यापासून लपवून ठेवत होती आणि म्हणूनच हिने यामध्ये मला ह्या फोटोपासून लांब ठेवलं. ज्या वेळेला मी जावईबापूंना सांगितलं त्यावेळेला मला तो फोटो त्यांच्या स्टोरूममधला दाखवला आणि तो फोटो दाखवल्यावरती मला प्रियाचं सगळं सत्य समजलं. ही तुमच्या डोळ्यामध्ये धूळफेक करते आहे, ही मुळातच तन्वी नाहीये, म्हणून तो साऊबाळाचा फोटो तिने या सगळ्यामध्ये ठेवलाय. यावरती पूर्णाजी म्हणते, हे काय नवीन नाटक आहे? कल्पना म्हणते, तुम्ही बोलाल आणि आम्ही विश्वास ठेवू असं तुम्हाला वाटतंय का? यावरती पूर्णाजी म्हणते, हो तर काय? यावरती प्रिया म्हणते, बघितलं आता मला मी खोटी तन्वी आहे म्हणून या सगळ्यामध्ये हे त्रास देतील. आणि खरं सांगू का पूर्णाई, यांना मी कधीच पटले नव्हते, यांना मी कधीच आवडले नव्हते. मला ना हे एवढं सगळं ऐश्वर्य मिळालंय, सर्व माणसं माझ्या बाजूने आहेत, तर या सगळ्यामध्ये आता मात्र ती हे सगळं कारस्थान करते आहे असं म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते, तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे तुझ्या सपोर्टमध्ये आहोत. तुला काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आम्ही तुझी साथ सोडणार नाही असं म्हणत मग मात्र पूर्णाजी तिच्या बाजूने ठाम उभी राहते आणि त्यावरती ती सांगते, हे हाराचं काय? पहिलं नाटक आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो, ते पण तुझ्या मुलीलाच विचार ना, हा हार मधुभाऊंच्या खोलीमध्ये का ठेवला होता? यावरती प्रिया तप करू लागते आणि अर्जुन म्हणतो, ज्याप्रमाणे हिने व्हिडिओ बनवलाय त्याप्रमाणे मी पण बनवलाय. हा हार मधुभाऊंच्या रूममध्ये ठेवतानाचा व्हिडिओ असं म्हटल्यावरती प्रियाला चक्कर यायला लागते. नाही असं नाहीये, तसं नाहीये. मग अर्जुन म्हणतो, हा काय व्हिडिओ आहे? हा व्हिडिओ सगळ्यांच्या समोर दाखवल्यावरती पूर्णाजीला धक्का बसतो. काय आहे हे सगळं? यावरती अर्जुन म्हणतो, तुझ्या सुनेचे प्रताप. यावरती सगळ्यांना धक्काच बसतो. अर्जुन म्हणतो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिने हा हार जरी ठेवला असला तरी सत्य भयानक वेगळंच आहे. या सगळ्यामध्ये सत्य जे आहे ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे, पण हे सत्य ज्या वेळेला तुमच्या समोर येईल ते सत्य आता इतकं भयंकर असणार आहे की त्या सत्याचा शोध आता जोपर्यंत लागेल ना तोपर्यंत सगळ्या गोष्टी एकदम चुकीच्या मार्गाने घडलेल्या असतील. यावरती मग आता मधुभाऊ सांगायला लागतात, मुळातच ही तन्वी नाहीये, ती तुमची फसवणूक करते. यावरती पूर्णाजी म्हणते, काय खरं काय खोटं मला काहीच कळत नाही. यावरती मधुभाऊ म्हणतात, हे सगळं ज्या वेळेला मी जावईबापूंना सांगितलं, जावईबापूंनी आश्रमातून बरेचसे पेपर आणलेले आहेत आणि ते पेपर तुमच्यासमोर सादर केले जाणार आहेत असं म्हणत मधुभाऊ एक पेपर पूर्णाजी आणि सगळ्यांच्या समोर सादर करतात. त्या पेपरमध्ये सगळ्यात पहिला पेपर असतो तो म्हणजे प्रियाचा. प्रिया ज्या वेळेला घरामध्ये आलेली असते आश्रमामध्ये त्यावेळेला तिला 2 वर्षाच्या मुलीला चोरलेलं असतं गुंडांनी आणि त्या चोरलेल्या मुलीला ते मधुभाऊंच्या इकडे नेऊन टाकतात. अशी प्रियाची एंट्री. मधुभाऊ म्हणतात, हा प्रियाचा हा फोटो आणि त्याचबरोबर सोबत असलेलं हे सगळं सामान आणि त्याचबरोबर हा साऊबाळाचा फोटो. यावरती प्रिया गडबडते, नाही हे सगळं खोटं आहे. यावरती मधुभाऊ म्हणतात, ठीक आहे, याच्यावरती नाव आहे प्रिया मधुकर, 22 वर्षापूर्वीचं हे नाव, 22 वर्षापूर्वीचा हा स्टॅम्प, हे सगळं खोटं आहे. इकडे पूर्णाजी गडबडते. मधुभाऊ सांगायला लागतात, ज्या वेळेला मी हिच्या रूममध्ये गेलो होतो त्यावेळेला मला हिच्या रूममध्ये हे गाठोडं सापडलं आणि ते गाठोडं साऊबाळाचं होतं. ते गाठोडं ज्या वेळेला मला इकडे सापडलं त्यावेळेला मी आता जावईबापूंना दाखवलं.
त्यावरती ते म्हणाले की ह्या तर सगळ्या तन्वीच्या वस्तू. मी त्यांना सांगितलं की नाही, आमच्या आश्रमातलं हे रजिस्टर. असं म्हणून अर्जुन तो रजिस्टर दाखवतो आणि या रजिस्टरमध्ये ज्या गोष्टी आहेत ना, हा बाहुला आहे, हा फ्रॉक आहे, हा फोटो, हा सायली मधुकर हिच्या नावाने नोंद आहे आणि प्रिया मधुकर हिच्या नावावरती नोंद असलेलं आणि हिच्या नावावरती असलेल्या गोष्टी वेगळ्या आहेत. आता सायलीला पण ह्या गोष्टी माहीत नसतात. सायली म्हणते, मधुभाऊ हे काय आहे? सायली सांगते, मी तर लहानपणीचा माझा फोटो कधीही पाहिलेला नाही आहे. मी या सगळ्यामध्ये हा फोटो पाहिलाच नव्हता. मला नाही माहिती हे सगळं. यावरती मग आता सांगायला लागते. मधुभाऊ सांगतात, हो साऊ बाळा. अर्जुन म्हणतो, म्हणूनच आम्ही काल आश्रमात गेलो होतो आणि आश्रमातून आम्ही सगळे पेपर काढून आणलेत. आणि ज्या वेळेला आश्रमातून पेपर काढून आणलेत त्याच वेळेला आम्हाला हे सत्य समजलं की प्रिया ही तन्वी नाहीच आहे. प्रिया ही तन्वी नाही, तन्वी आहे सायली. ही या घरामध्ये खोटं बोलून राहते आहे आणि म्हणूनच मधुभाऊ हिला या घरात नको आहेत. मधुभाऊंवरती हा हार हिने चोरीचा आरोप केला. त्याचा हा व्हिडिओ तिने हा हार याच्यामध्ये मुद्दाम टाकला होता. असं म्हटल्यावरती सर्वजण खूप घाबरतात आणि सगळेजण गडबडतात. आता सर्वांना खूप मोठा धक्काच बसतो. यावरती पूर्णाजी म्हणते, नालायक तन्वी, तू इतक्या मोठ्या गोष्टी केल्यास आणि आम्हाला कळलं पण नाही आणि आता हे पुरावे पण खोटे आहेत. याच्याबद्दल तुला काय म्हणायचं आहे? यावरती प्रिया सांगते, नाही पूर्णाजी चिडते. प्रियाला एक जोरदार कानाखाली देते आणि मधुभाऊच्या इथे येते. मधुभाऊंना विचारते, खरंच मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे. पण या सगळ्यामध्ये आता हे जे काही पुरावे आहेत हे रविराजांच्या समोर आणले पाहिजेत. या सगळ्यामध्ये हिने या मुलीने जे काही कारस्थानं केले ती सुद्धा सगळ्यांच्या समोर आली पाहिजेत. मला या सगळ्यामध्ये माफ करा. मुळातच तुमच्यावरती मी आरोप केला. तुम्ही माझ्या तन्वीला या सगळ्यामध्ये इतकी वर्षे सांभाळत आणि मी तुमच्यावरती आरोप केलात. आता तर मला तुम्ही जे पुरावे दाखवताय या सगळ्यामध्ये आता समजतंय की हे सगळं काही खरं आहे. हे पुरावे खरे आहेत. म्हणजे ही खोटी तन्वी असेल तर आमची खरी तन्वी सायली आहे. मधुभाऊ, तुम्ही आम्हाला सत्य सांगा. मधुभाऊ आता सांगायला लागतात, हो म्हणजे 20 नोव्हेंबर 2005 या साली माझ्याकडे आश्रमामध्ये पहिली आश्रमाची सुरुवात झाली. ती म्हणजे साऊबाळामुळे. म्हणूनच आम्ही तो दिवस साऊबाळाचा बड्डे म्हणून साजरा करतो आणि त्याच दिवशी आमच्या आश्रमाची स्थापना झाली. देवीच्या मंदिरामध्ये इकडे आता रविराज यांचा अपघात झाला होता आणि या सगळ्यामध्ये त्याच दिवशी तिकडे आता साऊबाळ मला भेटली आणि म्हणून आम्ही तिचा वाढदिवस साजरा करतो. असं म्हटल्यावरती मधुभाऊ सांगायला लागतात, ज्या वेळेला ती आली तिच्या हातात छोटंसं खेळणं होतं, अंगावरती चांगला ड्रेस होता. या सगळ्यामध्ये ती जेव्हा रडत रडत आली तेव्हा तिला काहीही आठवत नव्हतं. तिला आठवतच नव्हतं की तिचे आई वडील कोण आहेत, तिचं नाव काय. आणि म्हणून आम्ही तिचं नाव तर सायली ठेवलं. आणि अजूनही तिला त्या दिवशी खूप चक्कर येते. तो दिवस तुम्हाला सुद्धा आठवत असेल. 2 वाढदिवस अर्जुनच्या इकडे झाले, जावई बापूंच्या इकडे झाले आणि तुम्ही तिची अवस्था पाहिली असेल. तिला त्या दिवशी चक्कर येते आणि आपल्यासोबत घडलेला प्रकार सगळा आठवतो. असं म्हटल्यावरती सर्वांना खूप मोठा धक्का बसतो आणि सगळ्यांना सायलीच्या सोबत घडलेली घटना आठवते. पूर्णाजी म्हणते, मी तर कसं काय हे विसरू शकले सगळं. मी कशा पद्धतीने हे सगळं विसरले. मलाच कळलं नाही की या गोष्टी अशा कशा घडल्या. नाही, मी खरंच चुकले. माझ्या साऊबाळाला ओळखायला मी चुकले. असं म्हणत पूर्णाजी आता सायली जवळ येते. तू आमची खरी तन्वी, तू खरी या घरची लक्ष्मी आणि मी तुझ्यावरती राग काढला. मी तुझ्यावरती इतकं घाणेरडं बोलले. नाही, आता या सगळ्यामध्ये मला माझी लाज वाटायली. मला आता असं वाटतंय की मी खरंच चुकले. आज ना खऱ्या अर्थाने मी तुझी माफी मागते. यावरती सायली सांगायला लागते, नाही पूर्णाजी, प्लीज तुम्ही माझी माफी मागायची खरंच काही गरज नाही आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही आता माफी मागू नका. तुमचा जो काही गैरसमज झालाय तो सगळा या प्रियाने करून ठेवलेला आहे आणि मला सुद्धा ही गोष्ट आत्ताच माहिती झाली की मी या घरची मुलगी आहे म्हणून.
असं म्हटल्यावरती अर्जुनला आता इकडे रडू कोसळतं. अर्जुन आता विचार करायला लागतो, खरंच या गोष्टी नियतीने किती घडवून आणलेल्या विचित्र असतात ना. म्हणजे या गोष्टीमध्ये आपल्याला खरंच कळत नाहीये की नक्की आपल्यासोबत काय होतंय. कल्पनाला सुद्धा आता लाज वाटते. आपण काय केलं यावरती आपण सायलीवरती अविश्वास दाखवला. पूर्णाजी हात जोडते आणि म्हणते, माफ कर बाळा मला. तूच माझी खरी तन्वी आहेस हे सत्य मला समजलंय. या सगळ्यामध्ये तू मला माफ करशील का? माझा आजी म्हणून स्वीकार करशील का? यावरती सायली सांगायला लागते, पूर्णाजी तुम्ही मला खरंच माफी मागू नका. मी तुमची नात आहे याचा मला अभिमान वाटतो. पण तुम्ही जर माफी मागितली मग मात्र खूप वाईट वाटतंय. असं म्हणत सायलीने या सगळ्यामध्ये पूर्णाजीला माफ केलेलं आहे. सायलीचं खरं सत्य समोर आलंय. परंतु रविराजांच्या समोर हे सत्य कसं येणार? रविराज या सगळ्यामध्ये कसे रिॲक्ट करणार हे आपण येणाऱ्या भागामध्येच पाहणार आहोत. ठरलं तर मग या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब